हैदराबाद आणि सातारा गॅझेट दिवाळीपर्यंत लागू केलं नाही तर झेडपीला सरकारची एकही सीट येणार नाही, जरांगेंचा इशारा. मराठ्यांनी यापुढे शासक आणि प्रशासक बनायचं, तिथे बोगस लोक जाऊन बसलेत. नारायणगडावरच्या दसरा मेळाव्यात जरांगेंचं वक्तव्य. मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका, मंत्री पंकजा मुंडेंचं दसरा मेळाव्यात विधान. आजच्या काळातही रक्तबीजासारखे राक्षस निर्माण झालेत. जातीवाद धर्मवादाचे राक्षस संपवण्याची गरज आहे, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. आज मी मंत्री नसलो तरी माझी बहीण मंत्री आहे, पंकजा मुंडे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देतील, दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांचं वक्तव्य. मैंने सोचा खामोश रहना ही ठीक, ना कुछ करते हुए बिना वजह गालियां खाई, क्लीन चिट मिळूनही मी शिक्षा भोगतोय, धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खदखद. शिवाजी पार्कवर होणार ठाकरेंचा दसरा मेळावा, संध्याकाळी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडणार. राज ठाकरे उद्धव ठाकरेंमध्ये अनेकदा चर्चा, भूमिका जाहीर करण्याचा मुहूर्त दोन्ही नेते ठरवतील. ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान. शिंदेंचा पक्ष हा अमित शहांचा पक्ष, गद्दारांच्या मेळाव्यावर चिखल फेकू, राऊतांचा हल्लाबोल, तर आमचा दसरा मेळावा हा विचारांचा मेळावा, उदय सामंत यांचं प्रत्युत्तर. शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या हस्ते शस्त्रपूजन, शर्मिला ठाकरेंनी दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना सोनं आणि मिठाई देऊन दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा, ठाकरेंच्या शिवसेनेवर शिंदे पुन्हा जोरदार निशाणा साधणार, राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता. नेपाळसह शेजारील राज्यामध्ये झालेली उलथापालथ देशासाठी चिंताजनक, विविधतेला हाताशी धरून भेद निर्माण करण्याचा प्रयत्न, अराजकतेचं व्याकरण संपवावं लागेल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजन सोहळा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे, फडणवीस गडकरींसह देशविदेशातले पाहुणे होते उपस्थित. पहलगाममध्ये धर्म विचारून हत्या केली, मात्र भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. मित्र कोण शत्रू कोण हे भारतानं स्पष्ट केलं, सरसंघचालकांकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.